म्हणा मज भीक द्यावी दिना विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 गोड असा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्या सर्वांच्या समोर गायला. अभंगाचा नाम सरळ अर्थही आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. भगवान पंढरीशांच्या कृपेने जो वेळ आपणास प्राप्त आहे त्या वेळेमध्ये आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. पण त्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा, मोठ्या भाग्याने आपल्या पावन पवित्र अंजनपूर नगरामध्ये यावर्षी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने धर्मजागृती कीर्तन सोहळा संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं ही अंजनपूर वासियांसाठी फार मोठी उपलब्धी आहे. लक्षात घ्या, ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि मी तर असं म्हणेल की ही उपलब्धी सद्गुरु ज्ञानोबारायांच्या कृपेनेच आपणास प्राप्त झालेली आहे. कारण या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत धनबलाने होतात बरं का धर्मराज बुवा. या जगामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की त्यासाठी धन असेल तर त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या धनबलाने पण होत नाही, त्यासाठी सत्तेचं बल असावं लागतं. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या सत्ता बलानं पण होत नाही, त्यासाठी तारुण्याचं म्हणा समाजाचं म्हणा बल असावं लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तारुण्य बलानं आपल्याला मिळवता येतील. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या धनबलाने मिळवता येतील. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला ज्या अनेक सत्ता बलानं प्राप्त करता येतील. पण अखंड हरिनाम सप्ताह सत्संग हा धनबलानं प्राप्त होत नाही, हा तारुण्य बलानं प्राप्त होत नाही. लक्षात घ्या, हा प्राप्त होतो सत्संग केवळ आणि केवळ सद्गुरु ज्ञानोबारायांच्या कृपेने, हनुमंतरायांच्या कृपेने, काळ भैरवनाथांच्या कृपेने, श्री आप्पा महाराजांच्या कृपेने. आणि ही कृपा तुमच्यावरती झाली म्हणून नाविन्याने ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने धर्मजागृती कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे, ज्यांच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांचं मला दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे. ते आमचे श्री धर्मराजजी महाराज. खरं तर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. उपस्थित तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ आपलं फार मोठं सहकार्य आहे, त्यांना आपणच देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आज कीर्तनासाठी बरीच महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय श्री रामभक्त बंडोपंतजी महाराज ढाकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महाराजांना पण द्यावे तेवढे धन्यवाद कमी. इकडे श्री युवा कीर्तनकार थोर भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे उपस्थित आहेत, त्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमी. तसेच इकडे आमचे श्री आनंद महाराज सुंदर असे पखावाज वादक ते उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. इकडे आमचे सुंदर असे पखावाज वादक वंजारवाडीकर, काय नाव, लक्ष्मण महाराज जगताप, त्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सुंदर असे गायक, 7ही दिवस आपल्याला ज्यांच्या गायनानं वेड लागलेला आहे असे आमचे श्री कैलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे परममित्र जीवलग थोर कीर्तनकार श्री, आपल्याकडे मला वाटतं त्यांचं कीर्तन झालेलं आहे, असे आमचे श्री केशव महाराज, दोघांचे हा बंडोपंत महाराजांचं पण झालेलं आहे आणि केशव महाराजांचं पण झालेलं आहे. या दोन्ही विभूतींना धन्यवाद, केशव महाराजांना धन्यवाद. विनेकरी आपल्या इथलचेच ना, आमचे विनेकरी दादा आहेत. परत तुम्ही इथलचेच ना, वा, हे पण दादा अंजनपूरकर आहेत आणि हे पण अंजनपूरकर. सर्व मंडळींना, अगदी ही छोटी छोटी मुलं समोर आहेत, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या कीर्तनाला वेळ आता 1 तासाचाच उरलाय. 1 तास उरला नाही आपल्या कीर्तनाशी खटवांगरायाशी 1 तास उरला होता, तसा आता आपल्याकडे 1च तास आहे. तुम्ही म्हणाल असं का? त्याचं कारण आहे, मला उद्या आळंदीला भागवत सुरू करायचं आहे. महाराजांना माहीत आहे, संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरा होतोय. गेली 2 वर्ष कोरोनानं व्यत्यय आणल्यामुळे तो साजरा झाला नव्हता, यावर्षी होतोय. आणि आपली सेवा करून मला तिकडे जायचं आहे. 11 वाजायला माझी अंबेजोगाईमध्ये गाडी आहे आणि बरोबर 8 ते 10 चा जो तुमचा पत्रिकेतला वेळ आहे, अगदी त्या वेळेतच मी कीर्तन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही थोडंसं कीर्तन फास्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. फास्ट म्हणजे थोडक्यामध्ये 20-20 कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. 20-20 क्रिकेट तुम्हाला माहिती आहे ना पोरं हो,
T20 आता नवीन आलेला प्रकार आहे. त्या क्रिकेटमध्ये काय असतं माहिती आहे का महाराज, ओव्हर कमी असतात, जास्त रन काढायचे असतात. अगदी तसाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर T20 मध्ये कसं असतं माहिती आहे का, आला बॉल 6 मारण्याचा प्रयत्न करायचा, आला बॉल चौका मारण्याचा प्रयत्न करायचा, नाही तर गप आऊट व्हायचं. आणि माझी आऊट होण्याची तयारी आहे. मी आऊट होण्यासाठी भीत नाही. त्यामुळे आपल्याला अगदी तुम्ही फक्त लक्ष देत चला, बरोबर आपल्याला वेळेत कीर्तन आटपायचं. विठ्ठल विठ्ठल गोड असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मनाकडे याचना केलेली आहे, मनाकडे मागणं मागितलेलं आहे. आणि आजचा खऱ्या अर्थानं मागायचा दिवस आहे. काल्याच्या अगोदरचा उपांत्य सेवा आहे, त्यामुळे मागितलंच पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज देखील मागतायत. आता लक्षात घ्या, मागणं म्हटलं अंजनपूरकरांनो, मागणं म्हटलं की संवाद आला. काय असतं, ज्याच्याशी मागायचं असतं ना, अगोदर त्याच्याशी बोलावं लागतं. आणि लक्षात घ्या, कोणाशी बोलण्यासाठी कुठं जावं लागतं, इथूनच खऱ्या अर्थानं सगळे नियम सुरू होत असतात. विठ्ठल विठ्ठल हे फार महत्वाचं आहे. कोणाशी बोलण्यासाठी कुठं गेलं पाहिजे. संवाद झाल्याच्या नंतर पुढे मागणे, अगोदर बोलावं लागतं आणि कुठं गेलं पाहिजे फार महत्वाचं आहे. ऐका, ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं कुठं जावं, चुलीसमोर बसावं. बरोबर ना पोरो, ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं चुलीसमोर. चूल आता राहिलीच नाही. पोरांना तरी काय कळणार चूल, तुम्हाला तरी कळते का आता चूल, आता ती गेली ना चूल. चुलीची जागा कोणी घेतली, गॅस. आता गॅस आले त्यामुळे गॅस कळतो आहे. ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं गॅस समोर बसून चालेल का, काय म्हणणं आहे तुमचं? नाही. ज्याला जगाशी बोलायचं आहे ना त्यानं गॅस समोर नाही बसायचं, त्यानं चुली समोर नाही बसायचं. मग त्याने कोठे यायचं, त्याने चौकात यायचं. चौकात तुम्ही बघा, ज्या वेळेस माझे साधू संत महात्मे जगाशी बोलले ना, त्या वेळेस ते चौकामध्ये आले महाराज. किती मोठे विरक्त असले तरी, कितीही मोठे विरक्त असले तरी, कितीही मोठे एकांतजीवी असले तरी, कितीही मोठे सिद्ध ब्रह्म आनंदामध्ये टाळी लागलेले असले तरी जगाशी बोलण्यासाठी चौकात येतात. उदाहरणादाखल श्री शुकांचा विचार करा. भागवत कथा आपण ऐकलेली आहे. शुक महाराजांसारखा विरक्त कोण आहे? कोणीच नाही महाराज. ब्राह्मणाची पोरं एक खेळाशी ठ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. काय विरक्ती असेल, 12 वर्ष लपाले रे ब्राह्मणाची पोरं एक खेळाची भिवून. कोणत्या खेळाची? मायारूपी खेळाची. स्त्री धन पुत्र ही जी माया आहे, या मायारूपी खेळाची भिवून 12 वर्ष लपाले रे. आणि 12 वर्षाच्या नंतर आले ते नागवेची बोलून गेले रे. आपल्या सर्वांना माहिती आहे. हे श्री शुक ज्यांच्या संबंधानं असं म्हटलं जातं, यम प्रवर्जंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. ज्यांचे पिताजी पाठीमागं धावत होते, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. आणि एक क्षणासाठी देखील आवाज कोण देते आपल्याला पाठीमागे, यासाठी देखील मान वळवली नाही श्री शुकांनी. ते वृक्ष म्हणाले, व्यास महाराज परत जा. हा पुत्र केवळ जगत कल्याणासाठी आहे, हा पुत्र केवळ परमार्थ करण्यासाठी आहे, हा पुत्र केवळ अध्यात्म करण्यासाठी आहे. तुम्ही याला पुनश्च संसारामध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत. इतके मोठे विरक्त. पण परीक्षितीला बोलण्यासाठी, भागवत सांगण्यासाठी साधू संत महात्म्यांच्या चौकात आली की नाही? गंगेचा तो काठ होता की नाही? याचा अर्थ किती मोठे विरक्त संत असतील, ज्यावेळेस जगाशी बोलायचं असतं ना त्यावेळेस ते चौकामध्येच येतात. उभारेला हात जगी जाणविली मात. विठ्ठल चला, आपल्याला एक कळालं. ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं कुठे यावं? बोलत चला. तुम्ही कुठे यावं? बोला ना. हा, चौकामध्ये यावं. चला, आता झालं आपल्याला जगाचं कळालं. चला, ज्याला देवाशी बोलायचं आहे त्यानं कुठे जावं? त्यानं देवाच्या दारामध्ये जावं. ज्याला देवाशी बोलायचं त्यानं देवाच्या दारामध्ये जावं. चला, आपल्याला हे पण कळालं. ज्याला संतांशी बोलायचं आहे त्याने कुठे जायचं? ज्याला संतांशी बोलायचं आहे ना त्यानं साधनेत जायचं.
लक्षात घ्या, साधना केल्याशिवाय संताशी बोलता येत नाही. तुम्ही म्हणाल मग ज्ञानोबाराय तुकोबारायण समवेत बोलणारे जी लोक होती आळंदीमधील देहूमधील ती कोणत्या साधनेत असायची? माझं वाक्य ऐका, ते संतांशी बोलत नव्हते, ते ज्ञानोबाराय नावाच्या व्यक्तीशी बोलत होते. ती लोक तुकोबाराय नावाच्या व्यक्तीशी बोलत होते. संतांशी बोलत असते तर त्यांचा अपमान कशाला केला असता, त्यांना त्रास कशाला दिला असता? लक्षात घ्या, संतांशी बोलायचं आहे ना, आपल्याला साधनेमध्ये जावं लागेल. मनाशी बोलायचं असेल तर आपला आजचा विषय मन हा महत्वाचा आहे. आता आपल्याला जगाशी बोलायचं असेल कुठं जावं लागेल कळालं हो म्हणा तुम्ही. 10:15 पर्यंत तरी माना हलव हा तुमच्या हल्ल्या पाहिजेत. हा हो म्हणायचं. हा संतांशी बोलायचं असेल तर साधनेमध्ये, बरोबर. देवाशी बोलायचं असेल तर देवाच्या दारात, आणि आता मनाशी बोलायचं असेल तर एकांतात जावं लागेल महाराज. एकांताशिवाय पर्याय नाही. एकांत असावा, सुंदर असं वातावरण एकांत वासी गंगा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने तुळशीच्या. एकांतामध्ये जावं लागेल मनाशी बोलायचं असेल तर. मनाशी बोलणं म्हणजेच काळसारावा चिंतने असं आपण म्हणू शकतो ना. कुठेही लावायचं म्हटल्याच्या नंतर कुठेही लागतं, बरोबर ना. हा असं आहे, मनाशी बोलायचं आहे ना आपल्याला. एकांत वासे गंगा स्नाने असंच पाहिजे हो. गंगा असावी स्नान करण्यासाठी. मध्ये वृक्षवल्ले आमा सोयरे वनचरे असं वातावरण असलं पाहिजे महाराज. वृक्ष असले पाहिजेत तिथं, ते वनचरे हीच सोयरे. ते एकांत वासामध्ये काय आनंद आणि काय असतं महाराज. असं वातावरण साधू संत महात्म्यांना भेटलं की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी चला. आता बरोबर आपल्याला 4 मुद्दे कळाले. जगाशी बोलायचं आहे चौकात जा, संतांशी बोलायचं आहे साधनेमध्ये जा, देवाशी बोलायचं आहे देवाच्या द्वारामध्ये जा, आणि आता मनाशी बोलायचं आहे एकांतामध्ये जा. पण आता सगळ्यात मोठे प्रश्न अंजनपूरकर असे उपस्थित करतील महाराज. आता आम्ही जगाशी बोलू कारण राहतोच आम्ही जगामध्ये, बरोबर. कधी ना कधीतरी संबंध येतो, कधी ना कधीतरी बोलावं लागतं. त्यामुळे जगाशी देखील बोलू. आम्ही देवाशी देखील बोलू. का बोलू देवाशी? कारण देवे दिला देह भजना गोमटा. हा देह कोणी दिलेला आहे? देवानं दिलेला आहे महाराज. दिले इंद्रिय हात पाय दान कोणी दिले? देवानं दिले. तरी लोक म्हणतात देवानं आम्हाला काय दिलं? काय द्यायला पाहिजे होतं आणखीन? हे देवानच दिलं ना. मानवी दे अवटा हात का मानव देह अल्लाने तुझं देवान दिला की नाही? हे हात कोणी दिले आहेत? बोला कोणी? देवानं. हा हे नाक कोणी दिले? देवानं. हे डोळे कोणी दिलेत? देवानं. हे कान कोणी दिलेत? देवानं. आणि कान देत असताना किती व्यवस्थित दिलेत बघा जगदीश बुवा, किती व्यवस्थित दिलेत. मला सांगा, ऐकण्याचं काम वरचा शो करतो का आतमधली छिद्र करतात? बोला. तुम्ही बोलत नाहीत का? मुके आहात का? मला माहिती आहे तुम्ही छान बोलता. मग कोणी हे जे कोण ऐकण्याचं काम करतं? आतमधले छिद्र. मग तरी पण हा शो का दिला? तुम्हाला सांगू, देवाला इतकी काळजी होती, इतकी काळजी होती. देवाला माहिती होतं येणाऱ्या काळामध्ये कोरोना नावाचा असा महाभयंकर रोग येणार आहे की तो जाता जाणार नाही. जातोय का? तो पुन्हा येईनच म्हणतोय. अहो बरेच जण म्हणाले पुन्हा येईन पुन्हा येईन, पण ते काही पुन्हा आले नाहीत. पण हा कोरोना म्हणत नाही पुन्हा येईन पुन्हा येईन, पण पुन्हा आल्याशिवाय केशव महाराज राहत नाही. मी माझी गाडी कामाला लावणार होतो आज सकाळी सकाळी म्हटलं आता सगळं सुरळीत सुरू झालं आहे. आता वारी होते, संजीवन समाधी सोहळा होतोय, पंढरीची वारी झाली, आता आळंदीचा कार्तिकी सोहळा होतोय. आता झालं सगळं सुरळीत सुरू झालं असं माझ्या मनाला वाटलं. म्हटलं आता गाडी व्यवस्थित केली पाहिजे. आता सगळं व्यवस्थित कीर्तन कथा वगैरे सुरू होणार. आता पळापळ पाठीमागे लागणार. गाडी घेऊन गेलो, मोबाईल हातामध्ये घेतला, लगेच बातमी आली
व्हायरसनं रूप बदललंय आणि इतकं भयानक बदललंय आता पहिल्यापेक्षा 10 पटीनं त्याचा वेग आहे. म्हटलं जमलं. ड्रायव्हरला सांगितलं गाडी जशाच तशी घरी घे, आणखीन 1 वर्ष 2022 जाईपर्यंत आपली गाडी काही घराच्या बाहेर पडायची दिसत नाही. हो, किती मग देवाला माहिती होतं इतका महाभयंकर हा व्हायरस येणार आहे की लोकांना त्यावेळेस काय लावावं लागणार आहे. बोला. हा, मास्क. आणि 1 2 3 4 वर्ष किती वर्ष लावावं लागते काय माहिती. आणि मग मास्क लावण्यासाठी सगळ्यात जास्त उपयोग हा जो वरचा शो आहे ना कानाचा, त्याचा होणार आहे. म्हणून कान देत असताना शो सहित दिले पाहिजे. जरी छिद्र ऐकण्याचं काम करीत असतील तर शो इतका महत्वाचा आहे. इतकी देवाला काळजी तरी लोक म्हणतात देवानं काय दिलं. विठ्ठल विठ्ठल. कबीरजी तर एका ठिकाणी इतकं गोड बोलतात माहितीये का. कबीरजी काय म्हटले माहितीये का. कबीरजी म्हटले नथनी दी जिस यार ने. बघा कबीरजींचं बोलणं. नथनी दी जिस यार ने उसे सुमिरत बार बार. ज्यानं नथनी दिली, आता तीही राहिली नाही कबीरजींच्या काळातले. हा, ज्यानं नथनी दिली त्याची सारखी आठवण. नथनी दिली, मला नथनी दिली. उसे सुमिरत बार बार. पण नथनी घालण्यासाठी ज्यानं नाग दिलं उसे भूल गए नारी नर. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे की हा जो देह दिलेला आहे, ही जी इंद्रिय दिलेली आहे ते देवानं, त्यामुळे देवाशी बोललं पाहिजे. म्हणून देवाच्या दारामध्ये गेलं पाहिजे. पटलं आम्हाला. जगामध्ये राहतो, चौकामध्ये जाऊ, देवाशी बोलण्यासाठी देवाच्या दारात जाऊ, संतांशी बोलण्यासाठी देखील साधना करू. कारण संतांचं जीवनच जनसामान्यांसाठी. लक्षात घ्या महाराज, मी नेहमी सांगत असतो, संत चालतात केवळ समाजासाठी, संत बोलतात केवळ समाजासाठी. एकच वाक्य ऐका, संताची प्रत्येक क्रिया, संताचं प्रत्येक कर्म हे केवळ आणि केवळ तुमच्या माझ्यासाठी असतं महाराज. बुडते जन नदे कवे डोळा, येतो हिताचा कळवळा, म्हणून या संतांशी देखील बोलू. पण आम्ही मनाशी काय म्हणून बोलायचं. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणून बोलायचं मनाशी. काय संबंध आहे. का मनाकडे याचना करायची. काय एकांतामध्ये जाऊन मनाशी बोलायचं. फार मोठी शंका आहे. एक कथानक सांगतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मी प्रवेश करतो. त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला सापडेल की का मनाशी बोललं पाहिजे. तुम्ही ऐकताय ना, का बोललं पाहिजे मनाशी. ऐका, ज्याला सुख पाहिजे ना त्यानं मनाशीच बोललं पाहिजे महाराज. ज्याला समाधान पाहिजे ना त्यानं मनाशीच बोललं पाहिजे. ज्याला शांती पाहिजे ना, परम शांती, त्यानं मनाशीच बोललं पाहिजे. याच्या पुढे जाऊन बोलू का. ज्याला ध्येय प्राप्त करायचे आहेत ना त्यानं मनाशीच बोललं पाहिजे. संसारिक असतील इच्छा अथवा परमार्थिक असतील इच्छा मिळवायच्या आहेत ना, एकदा तरी मनाशी बोलावंच लागतं. लक्षात घ्या, लक्षात घ्या, मनाशी बोलावंच लागतं. मनाशी बोलल्याशिवाय सुख नाही, मनाशी बोलल्याशिवाय समाधान नाही, मनाशी बोलल्याशिवाय कळत नाही आपण कुठं चुकतोय, आपण काय करतोय, काय नाही, का आपल्याला ध्येय प्राप्त होत नाही. या सगळ्या गोष्टींची उत्तरं जोपर्यंत आपण मनाशी बोलत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला सापडत नाहीत. लक्षात घ्या, मन हा फार महत्वाचा विषय आहे. झाला असं, रामायण ऐकणारी मंडळी आहात तुम्ही, हो म्हणा ना. रामायणामध्ये एक अतिशय गोड प्रसंग आहे. रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदास महाराजांनी जे लिखित केलेलं आहे रामचरित मानस, त्यामध्ये अतिशय गोड प्रसंग आलेला आहे. अंजनपूरकरांनो, काय झालं माहिती आहे का. सीतेचा शोध घेण्यासाठी वानर निघाले. बरोबर, जिकडं संशय दाट होता ती कोणती दिशा. दक्षिण दिशा, दक्षिण. आणि मग दक्षिण दिशेकडे वानर निघाले आणि दाट संशय असणारी जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेकडे नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत यांच्यासारखे महान 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 असे वानर निघालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, निघालेत कुठे हे सीतेचा शोध घेण्यासाठी. सगळेजण म्हणाले चला कुठं, सीतेचा शोध घेण्यासाठी. चला कुठं, सीतेला शोधायचंय, चला मा सीतेला शोधायचंय. पण कोणाला देखील हा प्रश्न पडला नाही की मा सीता नेमकी दिसते कशी. शोध घेण्यासाठी कळाली पाहिजे ना मा सीता दिसते कशी, पण हा प्रश्न कोणालाच पडला नाही. एक बोलू का, यांना म्हणायचं जिंदाबाद कार्यकर्ते. तुम्हाला जिंदाबाद कार्यकर्ते कळतात का.
जिंदाबाद कार्यकर्त्यांचं काय असतं माहितीये का? नेता काही म्हणला की त्यांचं फक्त एकच म्हणणं असतं, जय हो. याच्या पलीकडे दुसरं काहीच म्हणत नाही ते. जिंदाबाद. त्यांना काही घेणं नसतं, नेता काय बोलतोय काय नाही, त्याच्या काय नाही त्यांना. यांना म्हणायचं जिंदाबाद कार्यकर्ते. तसे हे जे वानर होते ना, हे म्हणायला लागले चला कुठं सीतेला शोधायला. अरे पण सीता नेमकी दिसते कशी? म्हणजे या सगळ्या वानरांमध्ये एक अतिशय बुद्धिमान वानर होते. आपल्या सर्वांना त्यांचं नाव माहिती काय? हनुमान. बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराय म्हणजे बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतरायांनी रामचंद्रजींना प्रणाम केला. ऐका अंजनपूरकरांनो, रामचंद्रजींना प्रणाम करून हनुमंतराय म्हटले, मालक आम्हाला मा सीतेचा शोध घेण्यासाठी तुम्ही पाठवताय खरं, पण मा सीता आम्ही ओळखायची कशी? रामचंद्रजींनी एवढं वाक्य ऐकलं आणि एवढं वाक्य ऐकल्याबरोबर काय उत्तर दिलं तेवढं ऐकून ठेवा. रामचंद्रजी काय म्हटले माहितीये? रामचंद्रजी म्हटले, हनुमंता मा सीता कशी ओळखायची ऐक. माझी सीता कशी ओळखायची ऐक हनुमंता ऐक. ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना, रामचंद्रजी बोलताय, हनुमंता ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना, तेथील वृक्ष राम 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 म्हणत असतील. हनुमंता तेथील दगड राम 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 म्हणत असतील. काय रामचंद्रजींचं भाष्य आहे. रामचंद्रजी म्हटले, हनुमंता जेत सीतेची वसती घडे. रामचंद्रजी बोलतायत, राम राम समरते झाडे, पाषाण ही खडे सदा सर्वदा श्रीराम. रामाची वाक्य आहेत. हनुमंता पाषाण देखील राम राम म्हणत असतील, खरे देखील राम राम म्हणत असतील, वृक्ष देखील राम राम म्हणत असतील. असं दृश्य तुला ज्या ठिकाणी दिसेल ना, समजून घे तेथे माझी सीता आहे. एक वाक्य बोलू, भक्ताची साधना अशी असावी महाराज. भक्ताचं भजन असं असावं महाराज. भक्ताची साधना अशी असावी, भक्ताची भक्ती अशी असावी की कधीतरी देवानं म्हणावं, जिथं असेल ना माझा भक्त, नाही तेथील दगड, नाही तेथील वृक्ष, नाही तेथील खडे, पण कमीत कमी तिथलं माणसं तरी विठ्ठल विठ्ठल भजन करत असतील. विठ्ठल मग ही सर्व वानर सीतेचा शोध घेण्यासाठी निघाली. सीतेचा शोध घेत असताना सीता सापडली नाही, पण यांची शांती पळून गेली. त्राहिमाम झाले, त्रस्त झाले. आणि मग स्वयंप्रभा नावाची महान तपस्विनी, तिच्या आश्रमामध्ये ही सर्व वानर पोहोचली. आणि त्या महान तपस्विनीनं सांगितलं, ती सीता नंतर मिळवा, अगोदर तुमची आत्मारामाची जी परमशांती, जी शांती आहे, ती सीता जी हरवलेली आहे, आत्मारामाची शांती, अगोदर तिला प्राप्त करा. म्हटले त्यासाठी काय करावं लागेल? ऐका. वानर होते, ऐकलं. इथं नर असतात पण ऐकत नाहीत. वानर म्हणाले, सांगा आम्ही ऐकू. आणि मग त्या महान तपस्विनी स्वयंप्रभेनं सांगितलं, जेतासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय आसनस्तो हा. एकांताचा स्वीकार करा, मनाशी संवाद साधा, तुम्हाला परम शांती प्राप्त होईल. आणि नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना रामाची सीताही मिळाली. मनाशी संवाद साधल्यामुळे त्यांच्या सर्व इच्छाही पूर्ण झाल्या. माझा मुद्दा संपला. माझं कथानक याच ठिकाणी थांबते. मला सांगायचं फक्त हे आहे, ज्याला सुख पाहिजे असेल, ज्याला समाधान पाहिजे असेल, इच्छित ध्येय प्राप्त करायचे असतील, त्यांनी मनाशी संवाद साधला पाहिजे. या अभंगामध्ये देखील जगद्गुरु तुकोबार आहे, मनाशी संवाद साधतायत, याचना करतायत. काय संवाद साधतायत? अभंगाचं पहिलं काम करी हेची काम, 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 करी हेची काम. मनात स्मरे राम राम, मनात स्मरे राम राम, राम राम लागो हाची चंदा, लागो हाची
आपल्या मनाशी करी हेची काम. हेची अगदी चकारानं बोलतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची काम कोणतं? मना जपे राम राम. मनाला काम सांगतायत. पहिल्यांदा हे मन काय आहे समजून घ्या. निखळ वायू तत्वापासून निर्माण झालेलं हे मन आहे. अतिशय चंचल आहे. गीतेमध्ये अर्जुनानं तक्रार केली का नाही देवाकडे? देवा चंचलम ही मन कृष्ण, अतिशय चंचल अंतकरण जे आहे ना, त्याची अंतकरण चतुष्टय म्हणतात. त्याच्यामध्ये या मनाचा क्रमांक लागतो. बुद्धी आणि मन ज्ञानोबराय ओवी देतात. चित्त अहंकार हन हे चतुर्वेद चिन्ह अंतकरणाचे. अतिशय चंचल असणारे हे जे मन आहे ना, याला दोन बायका आहेत, प्रवृत्ती निवृत्ती, संकल्प विकल्प, अनेक लेकरे. जाऊ द्या, मनाचा पसारा मी तुमच्यासमोर फार मांडणार नाही. मन आपल्या सर्वांना माहिती आहे. बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. हे अतिशय विचित्र असणारं चंचल असणारं हे जे मन आहे, या मनाला महाराज काय म्हणतात? करी हेची काम. माझ्याकडे लक्ष द्या. मनाला सांगताय चंचल असणारं जे मन आहे, निक्कल वायू तत्वापासून निर्माण झालेलं जे मन आहे, काही करा न सापडणारं न थांबणारं जे मन आहे, त्या मनाला बोलतायत करी हेची काम. आपल्याला प्रश्न असा पडेल की महाराज या मनाला काम करण्यासाठी सांगतात, म्हणजे तुमचं मन कामच करत नव्हतं का? महाराज हे मन काय काय करीत नाही ते विचारा. मन काम करत नाही असं म्हणायचंच नाही. मन काय काय करत नाही त्याचा विचार करायचा. काय काय करतो या मना? परी नाही की जे नारायणा करू नये त्याची. असे मनाचं काम कसं आहे सांगू का तुम्हाला? करू नये त्याची. ज्याचा विचारच करायचा नाही त्याचाच विचार करतं, याला म्हणायचं मन. हा, काही एका क्षणामध्ये कुठला विचार करेल, कुठं जाईल. थोडक्यात सांगू का? मोबाईल आहेत ना सगळ्यांकडे? हो म्हणा ना. आता मोबाईल नाही असा व्यक्तीच राहिला नाही महाराज. त्या मोबाईलमध्ये कधी कोणती स्कीम ॲक्टिवेट होईल कळतं का बाबा? तुमच्याकडे आहे ना? हा, कळतं का? कळतच नाही महाराज. मग आपण कंपनीला फोन लावतो, काय झालं हे, काय आमच्या मोबाईलमधले पैसे, ते कधी कोणती स्कीम ॲक्टिवेट होईल जसं मोबाईलमध्ये कळत नाही, तसं या मन नावाच्या मोबाईलमध्ये देखील कधी कोणता विचार ॲक्टिवेट होईल आणि कधी कुठं आपण धावायला लागू हे कळत नाही. इतकं मन विचित्र आहे. विड्याला फार काम करतो हे मन. मायाजाळ तर याला अतिशय प्रिय, म्हणून तर म्हणावं लागलं नको नको म्हणा गुंतो. मायाजाळ त्याचं विस्ताराने चिंतन करणार नाही. मायाजाळामध्ये गुंततं, ज्याचा विचार नाही करायला पाहिजे त्याचाच विचार करतं हे इतके काम करणारं मन. तरी तुकाराम महाराज तुम्ही त्यांना का दुसरं काम करण्यासाठी सांगत आहात? त्याचा असंही म्हटले, या मनानं आतापर्यंत ज्या ज्या उठाठेवी केल्यानं त्या उठाठेवीमध्ये काही प्राप्त झालं नाही. त्या उठाठेवीमध्ये फक्त दुःखच प्राप्त झालं. या मनानं आतापर्यंत संसाराची उठाठेव केली, काय मिळालं? तुकोबारायांची भाषा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीतो या सेवा कुटुंबाची. या मनाच्या उठाठेवी आतापर्यंत केवळ दुःखाला कारणीभूत ठरलेले आहेत. आणि तुकोबारायांचं असे वर्म कळाले की पुन्हा त्याच्या नादी लागत नाही. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म
एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. वा. याच्यात दोन फायदे असते तो ढाकणे महाराज. एक म्हणजे यांना दाद भेटली ना की पुन्हा अशी जोमानं तयार राहते एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कळते सगळे जागे आहेत का. दोन फायदे असते, दुसरं काही नाही. त्यामुळे तुम्ही जागे आहात. काय महाराज, शहाणी माणसं ऐका थोडंसं बारक आहे ना, वर्म कळालं की पुन्हा त्याच उठाठेवी करत नाहीत. एकदा कळालं ना हे वाईट आहे, याच्यामध्ये दुःख आहे, याच्या नादी लागल्याच्या नंतर फक्त दुःखच पदरामध्ये पडतं, हे कळालं ना शहाणी माणसं बरं, पुन्हा त्याच्या वाटेला जात नाही, पुन्हा त्याच गोष्टी करत नाहीत शहाणी माणसं. आणि त्यांनाच शहाणी म्हणायचं. वेड्यांचं काय, त्यांना काय कळतच नाही. त्यांचा विषय पण नको. पण शहाण्या माणसाला वर्म कळालं की पुन्हा ती गोष्ट ती करत नाहीत. एक जुनी कथा आहे बघा, आमचे जुने महाराज मंडळी सांगायचे, निघाला विषय म्हणून सांगतोच बरं. धर्मराज महाराज, हा काय झालं माहिती आहे का, दिवाळी आली जवळ, दिवाळी आता होऊन गेली ना. हा, दिवाळीमध्ये नवीन लग्न झाल्याला नवीनच जवाई होता. आणि सासूबाईला किती आवडतो जवाई. इकडं सासवानला जवाई आवडत नाही का. हा, आवडतो. कुठली सासू असू द्या हो, तिला जवाई आवडतोच. अंजनपूरची असेल काय, अंबेजोगाईची असेल काय, नंदागवळाची असेल काय, टोकवाडीची असेल काय, कनेरवाडीची असेल काय, भारतची असेल काय, मुरकुटवाडीची असेल काय, सासू कुठलीही असली की तिला कोण आवडतो. वंजरवाडीची जवाई बरं का, यस्तारची असेल काय. झाले ना आता सगळे यस्तारचे आहेत महाराज. हा, लिंबुटा सासरवाडी त्यांची, पण ते गावाची नावं घेतली ना. हा, आवडतोच जवाई. महाराजांची तर अशी भाषा आहे, नाकाचा मोती सासू घाण ठेवील पण राखील कोणाचा मान, बोला जवायाचा. इतका आवडतो जवाई. आता नवीनच जवाई, पहिलीच दिवाळी, आणि मग सासून दिलं आमंत्रण, जवाई बापू सगळ्या मित्रांना घेऊन या वर्षीची दिवाळी आपल्याच इथं करायची. ते वाटच बघ